अफजल खान वधाची बरं का, अफजल खान वधाची सर्वांनी चांगली धास्ती घेतली होती. कुणीही सरदार महाराजांविरुद्ध पुढाकार घेतला होता. अशी परिस्थिती ही घडली, सरदार तलवार हटली, चिंतेत पडी बेगम, दरबारी कशी म्हटली, काय म्हणतात पडी बेगम. सलामत खां सिद्दी जौहर, हमने ये तय किया है कि भारी फौज, भरपूर खजाना और जबरदस्त तोपखाना तुम्हें देकर सिवा को जड़ से उखाड़ने के लिए भेज दिया जाए. जरूर. बडी बेगमनं चाल चालली. सिद्दी जोहरची स्तुती करून, त्याचा मान सन्मान करून, त्याला मानाची तलवार देऊन त्याला स्वराज्यावर चालतं केलं. सिद्दी थोर असा सरदार, सिद्धी थोर असा सरदार, खबडी घेतलं त्याची तलवार, 40,000 सैन्य घेऊन चालून येते स्वराज्यावर. मध्यंतरी कपटी औरंगजेबाने डाव झाला. स्वराज्याचं दुखणं पाहून शाहिस्ते खानाला 5,00,000 सैन्याशी स्वराज्यावर चालतं केलं. ही आक्रमणाची बातमी आऊसाहेबांना किराणा कळली आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवले. क्षत्रिय कुलाधिपती, सिंहासनाधीश्वर, गोपाळ गजपालक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज येत आहे हो. आऊसाहेब, आता दुहेरी संकट आहे. आदिलशहा आणि मुघल पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येतात. आम्हाला असे दिसते की सिद्दी जोहर स्वराज्यात जास्त धुमाकूळ झाले. तो चिडखोर आहे, त्याला मुलूक काबीज करायचा आहे. त्यामुळे काहीही करून त्याला मुलगा बाहेर थोपवणे जास्त जरुरीचे आहे. पण कसे? आऊसाहेब, जर सिद्धी आणि मुघल एकाच वेळेस येत असतील तर त्यांची आसपास भांडण लावून देऊ की गनिमी गाव असताना कसली बी फिकर नाही बघा. हा, विचार तर छान केला, पण एक मात्र विसरणार. दोघांचीही लष्करे लढली ती स्वराज्याच्या धर्तीवर, आणि यात भरडली जाईल ती सामान्य निष्पाप जनता. मग मोगलशाही आणि स्वराज्यात फरक तो कोणता? त्याऐवजी त्यांना स्वराज्याबाहेरच ठेवलं तर ते जास्त फायदेशीर. आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताडीने पन्हाळ्याकडे घेऊन आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला जीव झाले. तो आमचा पाठलाग केला. आम्ही पन्हाळ्यावर गेलो. पन्हाळा झुलतागड आहे. विचार तर नाही आहे शिवबा. पण आऊसाहेब, शाहिस्ते खान स्वराज्यात घुसला. तो स्वस्थ बसणार नाही. रयतेश शळेत हाल करेल तोही भयंकर. शाहिस्ते खानास आम्ही पाहून ठेवू. आऊसाहेब, आपण होय शिवबा, आम्ही शाहिस्त्यावर दबाव आणू. प्रसंग बाका आहे. दोन्हीही लष्करे दोन्हीकडे लढत ठेवू. यशस्वी भव. अशी युक्ती नामी लढवी, अशी युक्ती नामी लढवी, कधी जमती पाठी राखली, त्याने दलाची हालचाल झाली आणि पन्हाळ्यावर बुचकरणी केली. आणि महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांचा अंदाज अचूक ठरला. सिद्धी स्वराज्याकडे न जाता पन्हाळ्याला वेढा घालून बसला. आणि बघता बघता 3 महिने निघून गेले. और साहब, आखिर कब तक हम यहाँ पर यूं ही डेरा डालकर बैठे रहेंगे? मसूद, यहाँ सिवा के बच्चे को कभी न कभी तो बाहर आना ही होगा. आखिर यहाँ रसद रोक कर जो बैठे हैं, रसद खत्म होते ही बाहर आएगा. तब तो आमना सामना होना ही है. तब दिखाऊंगा उसे शोहर की शमशेर का कमाल इंशाअल्लाह. सिद्धीचा डाव सफल ठरला. गडावरची रसद संपत आली. महाराज विचार करत होते की कदाचित पावसाच्या जोराने तरी सिद्धी वेढा हटवेल. पण तसं झालं नाही. महाराज, विशाळगडाकडे जाण्याच्या मार्गावर त्याच्या छावण्या कमीच बघा. तो मार्ग निवडला तर तिकडे सुट्यांचा वेळा आहेच. तो फोडला तर काम होतं बघा. हो, पण तोवर त्या सिद्धीला सुगत कसा ठेवायचा? गनिमी काळाचा बापच विसरला होय. तहाचं बोलणं करत सिद्धीला गुंतून ठेवायचं.
सिद्धीच्या सैन्याला गाफील करायचं आणि मौका मिळताच विशाल गाठायचं. पण महाराज तहाची मुली करायला कुणालाही कसं पाठवतात? सिद्धी काय पुढे आणि आपल्याकडे थोडी दुसरं शिवाजी राजा आहे. मी म्हणतो की शिवाजी राजा असं मी समजे म्हणतात शिवाजी राजासारखा दिसतो पण फक्त कपडे चढवायला आवश्यक. आज संधी मिळते बघा, नाही म्हणू नका. अरे शिवा, तू शिवाजी म्हणा, पण तुला याचे परिणाम ठाऊक आहेत का? मरण म्हणता सवय. अहो मरण तर कवा बी आहे, पण शिवा काशी दोन मरे पतून शिवाजी राजा होऊन मेलेलं कुणाच्या बी नशिबी असतं होय. अशा मावळ्यात तो शिवा, ओ अशा मावळ्यात तो शिवा, का हातला काढला काढला, तो क्यांदा लढवली जावा, सिद्धीला साथ गमावा. महाराजांनी सिद्धीला चकवण्यासाठी तहाचे बोलणे करायला माणूस पाठवला आणि मग शिवा काशीत शिवाजी महाराज ठरला. आणि मग ठरल्याप्रमाणे तसा वेश ज्ञान घातला, तसा वेश ज्ञान घातला, तसा वेश ज्ञान घातला, तसा वेश ज्ञान घातला, कोटात गेला जाण त्याची नसेव सिद्धीला. करील कोणी कल्पना युक्तीला, कधी शिवराय तेथे आला होती. पण फाजल खानानं त्याला ओळखलं आणि मग दैवानं जगात चित्र दिला, दैवानं जगात चित्र दिला, शिवानं त्यानं ओळखला, शिवाजीचं प्रेम केला, शिवाजीचं प्रेम केला, संकट काळ डरीला, संकट काळ डरीला, पोटात त्यानं पोचकला, पोटात त्यानं पोचकला, शिववेदनेनं कणवळला, शिववेदनेनं कणवळला, शिववेदनेनं कणवळला. अरे हाट सिद्धी, आता कसले महाराज मिळतात तुला? आता निसटले ते. माझं काम फत्ते झालंय. महाराजांच्या नावानं मरण येतंय हेच माझं भाग्य. मुद्रा, आता शेवटचा मुद्रा. आखिर ये शिवा ऐसे वफादार आदमी लाता कहाँ से है? हाँ? अशा या नामी आणि शूरवीराचे बलिदान हे स्वराज्य उभारणीच्या कार्यात चिरेबंद ठरले आणि महाराज बाजी प्रधानला घेऊन 1200 मानांनीशी 12 जुलै 1660च्या पावन रात्री विशाळगडाकडे निघाले. जोहरनं मसूरला महाराजांच्या मागे लावले. सबंध रात्र थांबून समजे मावळे थकले होते. बाजी सारी रात्र तडी करून ऊर फाटले आमच्या मावळ्यात. बाजी झुंजाही द्यावीच लागली, कारण समोरही गनिम आणि पाठीमागेही गनिमच. त्यापेक्षा पाठलाग करणाऱ्या गनिमास येथेच तू. महाराज एवढे मावळे घेऊन आपण विशाळगड काढला. हा बाजी ही खिंड इथं सुजवत ठेवली. नाही बाजी कसं शक्य आहे ते? ह्या शिवाजीला आपल्या मावळ्यांपेक्षा स्वतःचा जीव का प्याला? नाही महाराज, लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा प्रश्न जगलाच पाहिजे महाराज. गणित जवळ येत आहे हो. महाराज निघा, माझा ऐका. वयाच्या अधिकाराने सांगतो, तुमच्यापेक्षा मोठा आहे. फक्त एकच करा, तो दूरवरचा विशाळा गाठल्यावर कोपांचे 5 वार करा, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा राजा सुखरूप पोहोचला. महाराज निघा, मी तुमच्या पाया पडतो. महाराज निघा. बाजी, तुम्ही आम्हाला जिवंत परत हवे आहात. जय भवानी. जय भवानी. बाजी प्रभू हातात भाला घेऊन आवेशानं लढत जणू त्यांच्या आधी महादेव संचारला होता. त्यांच्या भाल्याच्या पट्ट्याच्या आत आता कुणाला शिरता येत नव्हतं.
शेवटी शत्रूला त्यांनी डाव केला. बंदूक भरली आणि बाजीच्या छातीचा नेम ठरला. ती गोळी सरकन आली आहात्या काली वर्गती घुसली. श्री बाजी विभळ पडला. मातुती काहीसा उठला. बेहोश वीरवर बदला. अरे तोफे आधी नवरे बाजी सांगा मृत्यूला. अंचला खाल स्वातंत्र्य संकरी विपुवरी खाला. महाराज गडावर पोहोचले नाही. तोफांची मार सुरू लागले. बाजी तो दूरवर दिसणारा विशाळा पहा बाजी. ती वावे काढताना दिसतात बाजी. आणि ते काय झाले बाजी काय? तोफांचे मार झाले. महाराज गडावर पोहोचले. महाराज या बाजीचा शेवटचा मुजरा आहे का महाराज? या बाजीचा शेवटचा मुजरा नाही. अशा प्रकारे बाजी व इतर मावळ्यांच्या बलिदानाने ती घोडखिंड खऱ्या अर्थानं पावन झाली. आणि त्या घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. रक्त सांडले. पाप सारे गेले. पावन केला खिंडीचा घाट. लावली गुलामीची हो वाट. मराठी शाही